आपल्या बापाचं मान राखणं लई महत्वाचं असते, कळलं का? ठेवशील ना मग? सूरज, माधुरी बरोबर समजवतील ह्याला. चल आपण खाली जाऊन बोलू. माझं बाळ ते. चला बरं, आराम करा. चला. सूरज, तुला लोड घेऊ नकोस. अरे युवराज हळूहळू सुधार, मला गॅरंटी आहे. नाही राहणार एवढं आठवती कोण असते काय? अरे बारकी पोरं अशीच असतात. लक्ष्मी नाही का कधी कधी रुसून बसते. लक्ष्मीचा रुसवा राग आणत नाही, युवराजचा रुसवा राग आणतोय. हाताची पाची बोट सारखी असतात का मला सांग? नाही ना व. युवराज आणि लक्ष्मी मध्ये काही ना काही फरक असणारच की. तू टेन्शन घेऊ नकोस. काय झालं? काय नाही, आम्ही युवराजला समजायला वर गेलतो, तिकडे माधुरी त्याला आधीच समजत होते. मग आम्ही खाली निघून आलो. वहिनी, अहो काय करायचं माझं मलाच कळणार झालं. मी एक सांगू का सूरज भाऊजी? मला वाटतंय तुम्ही माधुरीशी लग्नाचा विचार करायला हवा. माधुरी इतकं युवराजला कोणीच चांगलं समजून घेऊ शकत नाही. वय युवराज त्यांच्यावर चिडला तरी त्याचा राग लगेच निघून जातोय. तुला सांगतो सूरज, अरे युवराजला समजायची चांगली टॅक्ट आहे त्यांच्याकडे. खरंच भाऊजी, तुम्हाला जर का माधुरी पसंत असेल ना, तर तुम्ही तिच्याशी लग्नाचा विचार करायलाच हवा. तुमच्यातली आणि युवराज मधली दरी माधुरी एक ना एक दिवस नक्की मिटवणार. आपण युवराजला त्याचा वेळ देऊया. माधुरी तेवढ्या वेळात युवराजला नक्की समजावी. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर मी हाय तयार लग्नाला. पण युवराज, याची काळजी तू आमच्यावर आणि माधुरीवर सोडून दे. माधुरी त्याला बरोबर शांत करणार. हो, आणि माधुरीची सगळी जबाबदारी माझी आणि राणाजींची. तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा. काय हो, आज दमलायत वाटतं खूप. दगदग झाली का? वय लय पिट्टा पडला. अहो आम्ही करेक्ट तपास केला होता बघा. हातात आलंच असतं काहीतरी, पण जाऊ द्या. बाहेरचे हिशोब घरात कशाला. हो हळू. सांच्यापासून मध्ये मध्ये लई शिकायत होते. आता सर्दीमुळे डोकं लय दुखायला लागलं बघ. आणि त्यात उद्या बंदोबस्त आहे. काय करायचं काय कळना झालं. आई ग, तुम्ही काही काळजी करू नका. ह्या डोकेदुखीवर आणि सर्दीवर माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. आलेच. हे बघ, आता यांनी बरं वाटेल. आता बरं वाटेल बघा. हो वाटणारच की. विक्स पेपर तुमचा प्रेमाचा हात.
दोन्ही असताना डोकेदुखी पळणारच की. आता उगाच जास्त लाडात येऊ नका, झोपा लवकर. उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. अंजली, माधुरी सारखी समजदार साधी भोळी पोरगी सूरजला मिळेल असं वाटलं नव्हतं बघ. हो ना, मामांनी अगदी योग्य मुलगी शोधून दिली. तो देव माणूस आपल्या आयुष्यात आला ही देवाची कृपाच म्हणायची बघ. खरंच मामांमुळे सूरज भाऊजींना घटस्फोट मिळाला, त्यांचा नवीन बिझनेस सुरू झाला आणि माधुरी सारखी चांगली मुलगी सुद्धा मामांमुळे सूरज भाऊजींना मिळाली. तुम्हाला माहितीये गोदा का, काल ना सूरज भाऊजी आणि युवराज मध्ये थोडेसे खटके उडाले. माधुरीने युवराजला इतकं छान समजावून सांगितलं आणि सूरज भाऊजींनाही नीट सांभाळून घेतलं. सूरज भाऊजी या ना, बसा. गोदाक्का, भाऊजी तुम्हाला माहितीये काल राणाजी माधुरीचं एवढं कौतुक करत होते ना माझ्याकडे. मला म्हणत होते माधुरी सारखी योग्य मुलगी सूरज भाऊजींना शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज, खरं आहे का हे? खरंच माधुरी समजूतदार आहे? समजूतदार आहे, चांगली आहे, ते खरं आहे. अरे मग अशा मुलीला लग्नाला नाही म्हणणं बराबर आहे काय? अगं माझं कारण वेगळं आहे गोदाक्का. काय युवराज ना? हो पण माधुरीचं आणि युवराजचं किती पटतं ते तुम्ही सुद्धा बघितलंच आहे की. मला काय वाटतंय, माधुरी सारखी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज, खरंच तुला माधुरी आवडत असेल तर लग्नाला होय म्हणून टाक. भाऊजी, माधुरी सारख्या मुलीची आपल्या घराला खूप गरज आहे. तू नाही म्हणत नाहीस म्हणजे तुझा होकार आहे असं समजतो बघा. हा मग ठीक आहे. आता माधुरी जेव्हा कोल्हापूरवरनं परत येईल ना तेव्हा तिच्याशी नीट बोला आणि तिला होकार द्या. काय चला बाई, देवच पावला म्हणायचा. मग आता पुढचा प्लॅन काय? अरे मला त्या घरात तरी घुसू दे आधी, मग सांगतो की. तोवर आम्ही काय करायचं? माशा मार, तुम्ही त्याच लायकीच आहात. तसं बी साहेब तुमच्यावर खार काढून ये मारा. कोणाचा आहे फोन? काय माहित. आता तुझा नंबर कोणाकडे असणार? आपल्याच माणसाचा असणार किंवा कंपनीवाल्याचा असतं. कंपनीचा फोन असेल तर मीच बोलतो आता. त्यांची मला जाम आवडते. येईल ना, तुला तर लईच मजा येईल. आमचोकारपणा नुसतं. हॅलो, नमस्कार मॅडम, आम्ही ते SP फायनान्स कंपनीकडनं बोलत असतोय बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? ते लोन बिनचं सोड आधी. तू कोण आहेस ते सांग आणि माझा नंबर कुठं घावला रे तुला? ते काय आमची SP कंपनी असते बघा, फायनान्स कंपनी, ते आम्हाला नंबर देते. आम्ही लोन देतात सा बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? मला लोन नकाय. उलट ही अक्काच समद्यांना लोन देत असते. मॅडम, हॅलो हॅलो. ए भुसनाळ्या, तुला एक डाव सांगितलेलं कळत नाही का? मला लोन नकाय. ठेव आता. मॅडम मॅडम माझं ते ऐकून तर घ्या तुम्ही. फोन मध्ये घुसून मारीन तुला मी. ठेव. तू गेला. तुला एक डाव सांगितलेलं कळत नाही काय? हा मॅडम मॅडम, हा मॅडम ते आमचं एक डाव ऐकून तर घ्या. मॅडम काय आहे, आमची कंपनी 2 लाखापर्यंत लगेच लोन देते बघा. होय, आणि ते एक बी कागदपत्र पाहिजे नसते आम्हाला, काय बी गॅरंटी पाहिजे नसते. तुझे पैसे लईच वर आलेले दिसतात रे. तू ये तिकडे आता. मॅडम पत्ता देता हो काय तुमचा? बँगलोर हायवेच्या बाजूला एक प्रकाश नावाचा ढाबा आहे. अर्ध्या तासात पोच तिकडं. ते लगेच पोचतो मी. आलोच. काय ठेवतो. धन्यवाद मॅडम. हा.
गेम येतोय आणि आज ह्यो गेम वाजलाच पाहिजे. लय वात आणलाय ह्याने. जे काही मिळेल त्याच्याकडे ते समद घ्या आणि ह्याला जाळून टाका. तुझा पेट्रोलची सोय कर. अक्का एवढे तेवढून मर्डर कशाला? पैसे घेऊन दूध पाठवून देऊ की? नाही, ह्यानी माझं टाळकं फिरवलंय, तेव्हा ह्याचं टाळकं फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. निघ आणि पेट्रोल आण. नाही हाय गाडीत हाय काय? येऊ दे आता, मला सांगतोच बराबर. तुम्ही माझ्यासाठी हरला ना? वय तुझ्यासाठी झालं. बोला, काय बोलायचं होतं ते? मी आयुष्यभर तुझ्यासाठी हरायला तयार आहे. म्हणजे म्हणजे ते लगीन करणार माझ्या संग? काय खुशबू सुरू आहे? मी हे लगीन होऊ देणार नाही. ही पोरग नको तवा कडमडते. काय करायचं या पोराचं? मी जात. अरे युवराज तुझ्या युवराज, अरे काय झालं? तू इथे का आलायस? आणि असं दोन मोठी लोक बोलत असताना यायचं नाही. हा चल चल चल. नाही मी नाही येणार. मी मालक आहे. हो तूच मालक आहेस की? नाही कोण म्हणताय? पण आता तू चल आतमध्ये. अरे अरे बाळा, मी गंमत आणली आहे तुझ्यासाठी. बघ चल चल, तुला दे. चल 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 आत. अरे असं काय करतोयस? हट्ट नाही करायचा. गंमत आणली आहे, गोदाचं पण बोलवताय तुला. चल चल आत चल. चल लवकर. सोड मला. मी लगीन होऊ देणार नाही. युवराज, अरे काय असं नाही करायचं. गंमत आणली आहे ती. मला राजा लक्ष्मीला देऊ का मी गंमत? तुला देणार आहे की नाही? सोड मला. चल सोड. अरे सोड मला. मी नाही नाराज. चल म्हणते ना. मम्मीची चांगला सांभाळ करताय माझ्या नातवाचा. चुलती गुरासारखं वडतीये त्याला आणि बाप निर्लज्जासारखा हसतो या. तू काय घाबरू नगस रे. मी आली आता. तुझा छळ होऊ द्यायची नाही मी. अहो नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं हाय? पोटच्या पोरासारखं तुमच्या नातवाला सांभाळीन असं मोठं तोंड करून कोर्टात बोलली होतीस ना व. मग आता काय झालं? जनावराला ओढल्यासारखं ओढतीस माझ्या नातवाला. हो मामी, उगा काय बी बोल नका तुम्ही. पाहिजे तर विचारा तुमच्या नातवाला. अरे वा, आता माझा नातू झाला काय? आणि तुमचा कोणीच नाही काय? नवीन बायको मिळती म्हटल्यावर आपल्या पोराला आपलं म्हणायची लाज वाटतेय वय? तोंडाला येईल ते बोलायचं काम नाही. मला जे पाहिजे ते मी बोलीन. कोण अडवणार आहे मला? मामी, काय झालंय? तोंड वर करून काय झालं विचारायला लाज वाटत नाही भाई तुला?
मी माझ्या नातवाला सावत्र आईचा जाच होऊ देणार नाही. तुम्हाला कुणी सांगितलं जाच होणार आहे म्हणून? मग ही सटवी कोण हाय? पहिला हिला घराच्या बाहेर काढा. एक मिनिट, आमच्या घरात आम्ही काय करायचं ना ते आमचं आम्ही ठरवू. ए तू गप्पच बस ग. तुम्हा नवरा बायकोंसारखं खोटं बोलणारं या जगात कुणी नाही. आत्या, तुम्ही त्या दोघांनी काय बी बोलू नका. तुम्हाला जे बोलायचं ते मला बोला. आता बोलणार नाही मी, करूनच धावते तुला. राणा ना याचं काय करायचंय? हे बघ, तारखेनुसार नोंद करून घे हं. आणि समजा स्टेशन डायरीतली. बर. बोला की. हॅलो, कुठे आहात तुम्ही? अहो स्टेशनात आहे. बोला की, काय झालं? हो ऐका ना, मी मामांशी बोलले. माधुरीला मामांशिवाय दुसरं कोणीच नाहीये. म्हणजे ती अनाथ आश्रमात वाढली आहे. अनाथ आश्रमात? हो, लहानपणीच तिचे आई बाबा वारले. मग मामांनी तिला त्यांच्या घरी आणलं होतं. असू दे की, आपल्याला माणूस महत्वाचा. हो. बरं, पण आता लग्नात माधुरीचे कोणीच नातेवाईक नसणार. अहो असं काय म्हणताय? आपण आहोत की तिचे नातेवाईक. हो, आणि तिकडे जाऊबाईंच्या मम्मी सुद्धा आल्या होत्या. काय? हो, मामांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. यापुढे सूरज भाऊजी आणि माधुरीच्या संसारात लक्ष घालायचं नाही अशी ताकीदच दिली आहे त्यांनी. मामांनी एक भारी काम केलं बघा. हो, मामा आपल्यासाठी एवढं सगळं करताय आणि मी मात्र माधुरीची चौकशी करायला गेले होते तिकडे. मामांनी आता माधुरीची सगळी जबाबदारी घेतली आहे. मला तर अगदी ओशाल्यासारखंच झालं. असू द्या, खात्री करून घेतली असं म्हणा आणि सोडून द्या. बरं आहे का? तुम्ही उगा आता टेन्शन घेऊ नका. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हो, मी तयारीला लागते, पण तुम्ही पण पाहिजे आहात. तुम्ही आत्ताच्या आत्ता सुट्टीचा अर्ज टाकून द्या. सुट्टी? हो, मग काय तुम्ही तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आणि आम्ही इकडे तयारी करायची, असं करायचंय का? नाही नाही नाही, ठीक आहे, मी टाकतो अर्ज. हा टाका. बरं बरं, ठेवू का? हा. जैन साहेब, एक काम होतं. तू परत त्या टोळीच्या केस बद्दल काय सांगणार असशील तर अजिबात सांगू नको. अहो नाही साहेब, जरा घरचं काम होतं. काय? भावाचं लगीन आहे, तेव्हा जरा सुट्टी पाहिजे होती. ठीक आहे. अरे लग्न काय परत परत होतं का? तो एक काम कर, अर्ज दे, मी बघतो काय ते. ठीक आहे. आणि बघ, काही इमर्जन्सी निघाली तर तुला मात्र ताबडतोब यावं लागेल. अहो चालते की साहेब, ड्युटीसाठी कवा बी हजर. ठीक आहे, येतो. जैन साहेब. माधुरीला आईबाप नाहीत. या दुनियेत जर तिचं कोण असेल का नाही ते फक्त मी आहे. माधुरी अनाथ पोरगी आहे. वनश्री अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. थांबा थांबा थांबा, इथेच सोडा. किती झाले? हे घ्या, राहू द्या. बोला, काय काम होतं? मला तुमच्या इथल्या एका मुलीची माहिती हवी होती, मिळेल का? नाही हो, तशी देता येणार नाही. अहो बघा ना प्लीज, महत्वाचं आहे माझ्यासाठी खूप. अहो किती पण महत्वाचं असू द्या, तशी माहिती देता येणार नाही. हे बघा, तुम्ही जरा माझी गरज समजून घ्या ना. एका घराचा प्रश्न आहे. माहिती मिळाली ना की ती फक्त खरी आहे का खोटी आहे एवढंच फक्त मला बघायचं आहे. अहो सांगितलं तुम्हाला एकदा,
तशी देता येणार नाही माहिती. अहो प्लीज माझी गरज समजून घ्या. महत्वाचं आहे खूप. अहो नाही देता येणार म्हणून सांगितलं ना. प्लीज प्लीज एकदा बघा ना प्लीज. अहो एकदा सांगितलं तुम्हाला तशी माहिती देता येणार नाही म्हणून. अहो असं काय करता, एकदा ट्राय तर करा. महत्वाचं आहे खूप. काय झालं? मॅडम शाबाई एका मुलीची माहिती विचारत होत्या. अशी कुणालाही माहिती सांगता येत नाही आम्हाला. हे बघा, मला माहिती आहे हे सगळं, पण ही माहिती मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इथल्या अनाथ आश्रमातल्या एका मुलीला आमच्या घराची सून करून घेतोय. मला फक्त काही बेसिक प्रश्न विचारायचे. ती अनाथ आहे हे माहिती असूनही तुम्ही लग्न करायला तयार आहात? हे बघा, आम्हाला फक्त माणूस महत्वाचा आहे. मी तिच्या आई वडिलांबद्दल, खानदानाबद्दल काही प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. मी फक्त साधे काही बेसिक प्रश्न विचारणार आहे. आणि मी सुद्धा एक शिक्षिका होते, मला सगळे नियम माहिती आहेत. मला फक्त माझ्या घरासाठी माहिती हवी होती, तेवढंच. प्लीज आता नाही म्हणू नका प्लीज. बर ठीक आहे. नाव काय मुलीचं? माधुरी मोरे. जीवन, माधुरी मोरेचा रेकॉर्ड चेक करा जरा. हा मॅडम. थँक्यू. माधुरी सरनाईक. कसली कपडे म्हणजे? अरे असं काय करायलायस मर्दा? लगीन आहे तुझं, जरा स्वतःकडे बघ. अवतार जरा ठीकठाक कर. काय किती ते काय नाही, तुझ्यासाठी नवी कपडे घ्यायची म्हणजे घ्यायची. जरा पोरीकडे बी ध्यान द्या. का तुमचंच नुसतं बोलणार आहे सा? अरे माधुरीसाठी 4 साड्या, दागिने 4 घ्या की. अगो नका, काही नका. मला तसं बी दागिन्यांचा सोस नाही. अगं डोरलं तर घ्यायला पाहिजेच की. हा ते घेऊ की. हा मग त्याच्याबरोबरच 4 दागिने खरेदी करायचं. अगं गायकवाडांची सून शोभायला पाहिजेच का नाही? हा अंजली, तू जा बरोबर आणि तूच पुढवून हिच्यासाठी 4 साड्या आणि दागिने खरेदी कर. वहिनी, मग आपण सगळी मिळून जाऊया की? होय, एक एक काम हाता एक केलेलं कवा बी चांगलं. चला मग आवरा. हा आवरून येतो. आलोच. काय ना? नाही काय नाही. काय ना? काय अंजली बाई, काय झालंय? काय बी घेणं नसल्यासारखं वागायला. हे बघा, तुम्हाला माधुरीचं खरं रूप माहीत करून घ्यायचं तर माझी शिंदे गोडाऊन माळवाडी या ठिकाणी गाठ घ्या. हो, हे काय? तेच तर मला काहीच कळत नाहीये. काल ती सगळी अनाथ आश्रमाची गोष्ट झाली आणि मग रात्री हा मेसेज आला. राणाजी, मला फार भीती वाटते हो. आपण एकदा सगळी याची चौकशी करूयात का? आपण घाईघाई नाही ना करतो. ऐका, घरात समजे लग्न तयारीमध्ये लागले. उगा कुणासमोर यो इशे काढू नका. आपण एक काम करू, आपण जाऊ आणि चौकशी करू. उगा मला डाऊट नका असला. हे घ्या, मी आवडून आलो लगेच, मग जाऊ आपण. हो. मला नाही जायचंय ग. अहो युवराज, हे बघा बटन बी तसंच राहिले. युवराज, आता लग्नामध्ये मस्त मस्त कापड घ्यायची तुम्हाला. मला ना काय काय असं का? तुम्हाला नाही घेतली तर मला कशी मिळणार? दप्तर. युवराज दादा, पण मेहंदी काढायची काय? तू काढणार मेहंदी? मी काय पोरगी नाही मेहंदी काढायला. मला काय मालक. त्याला काय होतंय? फक्त पोरींनीच मेहंदी काढायची असं काही नसतं. नाही काढणार.
बरं बाबा तू नको काढू मेहंदी, पण लग्नात आपण लय मज्जा करायची बघ. स्वतःच्या बापाच्या लग्नात मी काय मज्जा करू? माधुरी मावशीला काय म्हणू? आई म्हणा. हा, जसं मी माझ्या आईला आई म्हणतो तसं तू मी म्हण. नाहीतर मम्मी म्हणा. अजिबात नाही. ती माझी आई पण नाही आणि मम्मी पण नाही आहे. युवराज असं का करायला सा? माय मरवान मावशी जगो असं म्हण हाय. माधुरी चांगली आहे की स्वभावानी? युवराज आता मला बी पटायलंय माधुरी किती चांगली आहे ती, आणि तू मस्ती किती जीव लावती आहे की नाही? हा युवराज दादा, माधुरी मावशी लय चांगली आहे. तुला माहितीये ती तुझी किती काळजी करती? मला ती काकी म्हणून लय पटल्या. वय, आणि मला बी आता माझ्या ताईसा म्हणून वाटायल्यात. युवराज दादा असं राहू नकोस. हा, आपण लग्नात लय मज्जा करायची बघ. चला चला जाऊया पटापट. अरे सूरज, ते सांगायला विसरलो बघ. तुम्ही दोघ जण जावा आणि तुमच्या पसंतीची खरेदी करा. हे काय नवीनच आता? तू बोलला जाऊया म्हणून मी तयार झालोय. आता तूच कोळसा वाढायला लागलायस बे. नाही रे मर्दा, काय ते अर्जंट काम लागलंय मला. सुट्टी घेतल्यास नव्ह तू? आता अर्जंट काम लागले मला, त्याला मी काय करणार? मग अंजल ताई आणि आम्ही जातो.